मागील काही दिवसांमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वारंवार भेटीगाठी होत आहेत. आज पुन्हा एकदा राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीमागे आगामी काळातील युतीची नांदी तर नाही ना, अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली. पाहूया याच भेटीचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट. मनसे अध्यक्षांनी पुन्हा घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. ठाकरे शिंदे भेटीतून नव्या समीकरणांची नांदी. गेल्या काही दिवसात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटी वाढत आहेत. राज ठाकरेंची वर्षा बंगल्यावरची ही चौथी भेट. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची 40 मिनिटं चर्चा झाली. राज्यातली नाट्यगृह, मराठी पाट्या, टोलचा मुद्दा, धारावी पुनर्विकास, राम मंदिर, मुंबईतली विकास कामं, कल्याण डोंबिवली शहरांचा विकास या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटींमागे कोणतंही राजकीय कारण नाही असं सध्या तरी सांगितलं जात आहे. मात्र आगामी काळात मनसे आणि शिंदे गट युती होण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत. मला असं वाटतं लोकांना एक एंटरटेनमेंट म्हणून इव्हेंट मॅनेजमेंट असते ना, तसे काही लोकांचा इव्हेंट पाहायला मजा वाटते, पण त्याच्यामुळे मतांमध्ये परिवर्तन झालेलं तुम्हाला आजवर दिसलं नाही. सुरुवातीला लोक भुलली म्हणून थोडे आमदार आले, पण त्यानंतर त्याचा परिणाम काही झाला नाही. त्यांना कसले ब्रँड आहे ते त्यांना ठाऊक. त्याच्यापेक्षा त्यांना त्यांचे जे पालन करते आहेत ना, त्यांना कुठला ब्रँड हवा आहे तो विचारून घ्या. ते त्यांचे शिंदेंना स्वतःचं काय अस्तित्व नाही, ते पालन करते त्यांचे, अजून त्याच्या पडद्याच्या मागचे ते पालन करत्याला काय हवंय ते बघा. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यावर शिंदे आणि राज ठाकरे यांच्या सातत्याने भेटी होऊ लागल्यात. कधी गणेशोत्सवानिमित्त सदिच्छा भेट, तर कधी मनसे दीपोत्सवाच्या निमित्ताने एकाच मंचावर हजेरी. कधी चित्रपटाचा मुहूर्त, तर कधी जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी. या सगळ्या भेटींमध्ये दोन्ही नेत्यांची होत असलेली बंद दाराआड चर्चा हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय. आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांची वर्षावर भेट झाली. लोकसभा निवडणुकीत जरी कदाचित मनसे बरोबर युती करणं भाजपाला अडचणीचं वाटलं, तरी त्यानंतर मुंबई महापालिका असेल किंवा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका असतील, त्याच्यामध्ये निश्चितपणे युती होऊ शकते. म्हणजे आता त्याच्याबद्दलचे अंदाज व्यक्त करणं फार घाईचं ठरेल, परंतु ती काही अशक्य बाब आहे असं निश्चितच नाही. पण त्या दृष्टिकोनातही मला वाटतं की या वारंवार काही भेटीगाठी होत असतील आणि त्यामधून काही समीकरणं भविष्याच्या काळात मांडली गेली तर तुम्हाला एकदम मोठा धक्का बसू नये याच्यासाठी मानसिक तयारीही केली जात असेल. राज ठाकरे एखादा विषय हाती घेतात आणि राज्य सरकार तातडीने त्यावर ठोस पावलं उचलतं. हे गेल्या काही दिवसात दिसून आलंय. मग तो विषय कधी टोलचा असो, मराठी पाट्यांचा की बीडीडी सिडको रहिवाशांचा. राज ठाकरे विषय घेऊन मुख्यमंत्र्यांकडे पोहोचतात आणि मग मंत्री राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर जातात. मंत्री दादा भुसे टोलचा विषय मार्गी लावण्यासाठी राज ठाकरेंकडे पोहोचले, तर मंत्री तानाजी सावंत आरोग्य विभागाचा विषय सोडवण्यासाठी शिवतीर्थावर आले. खरं तर राज ठाकरे यांची परप्रांतीयांबाबत असलेली भूमिका भाजप मनसे युतीसाठी मारक आहे असं वारंवार भाजपच्या नेत्यांकडनं ऐकायला मिळत होतं. मात्र सध्या भाजप सोबत असणारा शिंदे गट मात्र मनसे युतीसाठी पूरक असल्याची चर्चा भाजपच्याच गोटात आहे. त्यामुळं शिंदे ठाकरे युती झाल्यास त्याचा थेट फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. याचा प्रत्यय देखील दीपोत्सवाच्या निमित्त तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन संपूर्ण महाराष्ट्राला दिला आहे. यामुळेच की काय, एकेकाळी मोदी शहांना विरोध करणाऱ्या राज ठाकरेंनी अचानक हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे हाती घेतल्याचं दिसतंय. मशिदींवरील भोंगे, हनुमान चालिसा या राज ठाकरेंच्या मुद्द्यांना भाजपकडून मोठं समर्थन मिळालेलं दिसलं. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाविकास आघाडीला शह देण्यासाठी दुसऱ्या बाजूनं मजबूत आघाडी देणं गरजेचं आहे. त्यामुळे मनसेला सोबत घेतलं जातं का याची राज्याला उत्सुकता आहे. गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.